महाराष्ट्रभर कारवाया तर चाललेल्या आहेत. काय काय कारवाया अशा आहेत की त्या तिथं जाऊन सुद्धा आमच्या फेल गेलेल्या आहेत, नाही का. ज्यावेळेस आम्हाला संघर्षाचा काळ होता की बरंच त्यावेळेस ठिकाणी कारवाया म्हणजे माहिती सुद्धा की फुटती, म्हणजे तिथं जाण्याच्या आधी की माहितीचा कुठंतरी कसांना ठाव ठिकाणा लागतो. पोलीस मुद्दा म्हणून तिथं कारवाई करायला उशीर लावत असतो की हे साहेब येऊ द्या, ते साहेब येऊ द्या. आणि अशा वेळेस एक कसांना आता कळतं की पुण्यावरनं कोणतरी आलेले. एकदा आमची अशीच धाराशिवला, आता आधी उस्मानाबाद म्हणत आता धाराशिव म्हणायला लागते, हे आमचं एक चांगलं आहे. आणि त्यावेळेस तिथं आम्ही धाराशिवच्या SP ऑफिसला गेलो होतो. SP ऑफिसमधून कारवाई फुटली होती. तिथं 2 दिवस आम्ही एका लॉजवर थांबलो होतो. तिथं टेळणी करायला जायचो की ते इथं एक ओढा होता, त्या ओढ्यामध्ये रक्ताचं पाणी आलं की समजायचं आम्हाला आता कटिंग चालू झालेली आतमध्ये. रात्री 2-2:30 वाजता तिथं कटिंग चालू असायची. तिथं एका ठिकाणी शौचालयाचं नाटक करून तिथं बसायचो आणि त्या ओढ्यामध्ये रक्ताचं पाणी मोबाईलच्या टॉर्चनी बघायचो. तेव्हा कळायचं की आता कटिंग चालू आहे. म्हणजे 2 दिवस कळलं, आठवडा